नमस्कार मंडळी, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सर्वजण फार्म हाऊसला पोहोचल्यानंतर जीवाच्या रूम मध्ये सर्वजण जातात। तर तेव्हा जीवाच्या रूम मधले काव्या व जीवाचे सर्व फोटो गायब झालेले असतात आणि हे पाहून काव्याला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि ती जीवावर खूप ओरडू लागते। जीवा, तू हे फोटो कसे गायब केलेस? मला सर्व सत्य सांग। आपण इथे येण्या अगोदर तू कुणाला तरी इथे पाठवले असशील आणि ते फोटो गायब केले असशील। तेव्हा जीवा बोलतो, मी असे काहीच केले नाही, मी खरं बोलत आहे। तेव्हा काव्याला देखील अतिशय जीवाचा राग आलेला असतो आणि तिला त्याच्या बोलण्यावर अजिबात विश्वास नसतो आणि ती बोलते, माझी शपथ घेऊन सांग। तेव्हा जीवा देखील काव्याची शपथ घेतो आणि काव्या ही त्याच्याकडे रागाने बघू लागते। आता पुढे बोलते, तू कितीही प्रयत्न कर आपले प्रेम जगापासून लपवण्याचा, परंतु मी हे लपू देणार नाही। फोटो जरी लपवले असले तरी मी आता सर्वांना ओरडून सांगणार आहे आपल्या प्रेमाबद्दल। तेव्हा जीवा देखील तिच्यावर रागवतो आणि बोलतो, तू काय डोक्यावर पडली आहेस का? तू किती जरी सर्वांना आपल्या प्रेमाबद्दल सांगितलेस ना तरी मी हे प्रेम कधीच मान्य करणार नाही। आणि तेव्हा काव्याला देखील अतिशय राग येतो आणि ती बोलते, मी आजच सर्वांना सत्य सांगणार आहे। त्यानंतर आपण पाहतो पार्थ, नंदिनी, काव्या, जीवा ह्या सर्वांना विचारतो, कसे वाटले मग आपले फार्म हाऊस? जरा तरी त्याचं कौतुक करा। तेव्हा काव्या बोलते, खूप छान होते, परंतु मला काहीतरी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची आहे। आणि त्यावेळेस सर्वजण आश्चर्यचकित होऊन काव्याकडे बघू लागतात आणि तेवढ्यात नंदिनी विचारते, तुला एवढं काय महत्वाचं बोलायचं आहे? लवकर बोलून टाक। आणि तेव्हा जीवा हा घाबरलेल्या अवस्थेमध्ये काव्याकडे बघू लागतो। जीवा आणि तिच्या नात्याबद्दल सर्व सत्य सगळ्यांना सांगणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे। अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।